नमस्कार मैत्रिणींनो, ज्योत्स्ना रेसिपीमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज आपण वर्षभर टिकण्यासाठी धने पावडर कसं बनवायचं आणि काय वापरायचं आहे यात टिकण्यासाठी ते मी तुम्हाला दाखविणार आहे। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी हे धने घेतलेले आहे, हे निवडून घेतलेले आहे असं कारण की यात खडे असतात आणि काड्या पण असतात। आता यांना मी चाळून घेणार आहे। चाळून घ्यायचं म्हणजे बारीक कचरा असला तर हा निघून जातो। तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही थोडा वेळ याला धन्यांना वाळवून घ्यायचं, ऊन येत असेल तुमच्याकडे तर। मी वाळवून घेतलेला आहे आणि आता याला छान चाळून घ्यायचं व्यवस्थित। यातून बारीक असा म्हणजे कचरा निघतो। पूर्ण याच पद्धतीने मी चाळून घेते आणि वर्षभरासाठी कसा टिकवायचा, कोणते पदार्थ टाकायचे यात हे मी दाखविणार आहे पुढे तुम्हाला। आणि भरून पण कसं ठेवायचं, त्यामुळे कसं खराब होत नाही ते मी दाखवित आहे। बघा मी पूर्ण चाळून घेतले, तेवढेही धने होते। आता अर्धा किलो असेल बहुतेक। आता गॅसवर मी कढई ठेवलेली आहे आणि त्यामध्ये थोडं थोडं म्हणजे भाजायचं आहे। मी थोडं मोठंच भांडं घेत असते। हा जर्मनचा कटोरा आहे, हा घेतलेला आहे आणि एकदम हाय हीटवर करायचं नाही, मीडियम हीटवर खरपूस कलर येईपर्यंत आणि सुगंध सुटेपर्यंत असं व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे। छान भाजायचं म्हणजे कसं हे टिकतंही खूप छान पावडर। आणि जोपर्यंत सुगंध येत नाही तोपर्यंत भाजायचं आहे। मी कसं जास्त आणून ठेवत असते धने वगैरे घरी आणि मग अशा प्रकारे त्याचं घरीच पावडर बनवत असते आणि वर्षभर टिकतंही छान आणि कीड लागत नाही। त्यासाठीही मी काही तुम्हाला उपाय सांगणार आहे। आता मी 2 वेळानं या पद्धतीने छान व्यवस्थित भाजून घेणार आहे। बघा आणि यांचा कलर छान असा थोडा चेंज होईपर्यंत 2 वेळा भाजून घेतलेला आहे आणि याला थोडं थंड करायचं, खूप थंडही नाही, थोडा वेळ थंड करायचं आणि त्यानंतर मिक्सरचं मी छोटंच भांडं घेतलेलं आहे। यामध्ये कसं लवकर लवकर म्हणजे बारीक होतं, मोठ्या भांड्यात थोडं वेळ लागतो। आणि बघा आता आपल्याला हे पावडर टिकण्यासाठी थोडंसं हिंग टाकायचं। आपल्याला हे पावडर बनवताना दळताना मिक्सरमध्ये थोडं मीठ आणि थोडी हळद टाकायची। मिठाचं प्रमाण कमीच ठेवायचं, यामुळे पावडर टिकतं आणि कीड लागत नाही आणि 1 का 1.5 वर्ष पण हे पावडर खराब होत नाही। या प्रकारे पूर्ण आपल्याला असं सुरुवातीला दळून घ्यायचं आहे। कलर पण याचा छान हिरवा दिसतो हळदीमुळे आणि हिंग आणि मीठ यामुळे कीड लागायची शक्यता बिलकुलच नसते। व्यवस्थित या पद्धतीने मी पूर्ण बारीक करून घेते पावडर। बघा या पद्धतीने करायचं आहे। तुम्ही या पद्धतीने करून बघा, कधीच वर्षभर आणि 1.5 वर्ष पण पावडर खराब होत नाही। आणि हळद घालायची, हिंग, आणि यामुळे व्यवस्थित असं टिकतं आपलं। मी आता पूर्ण वाटून घेतलेलं आहे। बघा एका वेळेस वाटून घ्यायचं म्हणजे दळून घ्यायचं, तर काय होते म्हणजे आपल्याला पावडर करायला सोपं जाते। थोडं थोडं दळत जायचं, गाळायचं तर काय वेळ लागतो। एका वेळेस म्हणजे असं बारीक करून घ्यायचं, त्यानंतर चाळणीमध्ये चाळून घ्यायचं आहे आपल्याला। बघा मी असं चाळून घेते आणि उरलेलं असलं की नाही त्याला पुन्हा एकदा बारीक केलं आणि नंतरही थोडंसं उरतंच असं चाळल्यानंतर। तर आपण कसं मसाला वगैरे भाजीसाठी बनवतो त्यामध्ये वापरून घ्यायचं, म्हणजे थोडंसंही वाया जात नाही आणि पूर्ण पावडर आपल्या कामात येतो। थोडं जाडसर राहतो तो मी डबीमध्ये काढून ठेवून देते, छोट्या डब्यामध्ये। या पद्धतीने मी पूर्ण दळून घेतलं आणि चाळूनही घेतलं। आता तुमच्याकडे काचेची भरणी असेल तर अतिशय छान, माझ्याकडे प्लास्टिकची आहे
तर पहा, भरताना समजा आपण बुडामध्ये हिंग टाकायचं, त्यामुळे ना म्हणजे कीड लागत नाही कधीच, म्हणजे बुडातूनही खराब होत नाही. आणि असं दाबू दाबू भरायचं, तुम्ही चमच्यानी दाबू शकता, असं डब्यामध्ये किंवा मोठे जास्त प्रमाणात केलं तर मोठ्या बरणीमध्येही अशा पद्धतीने आपण दाबू दाबू भरायचं. म्हणजे कशी त्या अंदरनं हवा राहत नाही, ती निघून जाते आणि त्यामुळे आपलं खराब होत नाही पावडर हे, आणि खूप छान राहतो. आणि वरूनही ना थोडं हिंग टाकून घ्यायचं आणि झाकण लावून पॅक करायचं. जेव्हा आपल्याला वाटलं तर थोडं थोडं आपण एका साईडनी बरणीमध्ये, छोट्या बरणीत काढून ठेवायचं. मोठ्या बरणीत ठेवलं तर बघा, या पद्धतीने मी पावडर बनवून घेतलेला आहे. कशी वाटली तुम्हाला माझी पद्धत? या पद्धतीने बनवून बघा आणि नक्की ट्राय करा आणि कमेंट्स करून कळवा. पुन्हा भेटू नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत मस्त राहा, खुश राहा, आनंदी राहा, हेल्दी राहा आणि नवीन नवीन पदार्थ बनवून खात राहा. धन्यवाद.